सर आपण जिल्हा पुरस्कार प्राप्त आहेत. हो सर. हुकू नका. तर आपल्या आता तुमची पोस्टिंग कुठं आहे आणि तुमच्याबद्दल अगोदर तुमचं इंट्रोड्युशन द्या आणि तुमच्या कामाबद्दल थोडक्यात माहिती द्या सर. माझं नाव उत्तम नागवणे जोशी. माझी फर्स्ट अपॉइंटमेंट 17 जून 1986 रोजी आहे आणि आतापर्यंत मी 6 शाळा बघितले. 2005ला मला जिल्हा पुरस्कार भेटला आणि त्याआधी तालुका पुरस्कार, शाळा पुरस्कार, गाव पुरस्कार भेटला आहे. आणि माझं जे काम आहे ते अतिशय उत्कृष्ट दर्जाचं असल्यामुळे मी विद्यार्थीप्रिय शिक्षक आहे आणि वर्गामध्ये शिकवताना मी विद्यार्थ्यांना हसत खेळत शिकवतो. कोणतीही गोष्ट विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवावी आणि विद्यार्थ्याकडून ती पाठांतर माझ्याकडे जो दिनांक तो पाडा, हस्ताक्षर सुधारणा उपक्रम आणि विविध पक्षी, विविध प्राण्यांचा संग्रह करणे आणि विविध कथा, कादंबऱ्या, वर्तमानपत्रातील कात्रण काम देखील केलं. आतापर्यंत 4 ते 5 वह्या या ठिकाणी सादर करू शकतो आणि प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचे वाचन करता यावे त्या दृष्टीने माझा प्रयत्न असतो. आणि वर्गातील प्रत्येक विद्यार्थी हा शिकला पाहिजे. त्याला वाचन, लेखन, संभाषण सर्व आलं पाहिजे. आणि विद्यार्थ्याची जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता पुस्तकाचे ज्ञान नसून त्याला अवांतर ज्ञानासाठी देखील त्याला आवड पाहिजे. त्यासाठी मी माझ्या वर्गामध्ये 50 पुस्तकाचा संच तयार करून ठेवला आहे आणि प्रत्येक दिवशी विद्यार्थ्याला मी ते शेवटच्या तासामध्ये पुस्तक वाटप करतो आणि तो पुस्तक वाटल्यानंतर विद्यार्थ्याला त्या पुस्तकामध्ये काय आहे याचा सारांश त्याला विद्यार्थ्याला वहीमध्ये नोंदवायला सांगतो आणि त्याला वर्गामध्ये त्याचं या ठिकाणी भाषण घेतो. तसेच विद्यार्थ्याला शिकवत असताना प्रयोगातील विज्ञान शिकवत असताना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोग करून दाखवतो. उदाहरणार्थ पाण्यापेक्षा पाण्यावर तरंगणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत, पाण्यात बुडणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत हे प्रत्यक्ष मी विद्यार्थ्यांना प्रयोग करून दाखवला. त्यामुळे हे जे ज्ञान आहे विद्यार्थ्यांना चिरकाळ टिकणारं ज्ञान आहे आणि हे ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यामुळे विद्यार्थी आनंदी होतात आणि त्या विद्यार्थ्यांना विज्ञानाबद्दल अतिशय आवड निर्माण होते. आणि हे सर्व प्रयोग विद्यार्थी आपल्या घरी स्वतः करू लागले आणि त्याचा अनुकरण करून विद्यार्थ्यांच्या आईवडिलांना देखील चांगलं वाटलं आणि घरी विद्यार्थ्यांना मी गृहपाठ देतो आणि तो गृहपाठ विद्यार्थी अतिशय चांगल्या प्रकारे पुस्तक वाचून त्याचे उत्तर देतात आणि आपल्या आईवडिलांना दाखवतात. विद्यार्थ्यामध्ये 5 गट केले आहेत. त्या 5 गटानुसार विद्यार्थी अभ्यास करतात. हुशार विद्यार्थ्याला त्या गटाचा प्रमुख केला आहे आणि तो प्रमुख विद्यार्थी बाकीच्या 4-5 विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतो आणि कुठे विद्यार्थी चुकला त्याला येत नसेल तो मला विचारतो. शंका समाधान करण्याचं काम वर्गप्रमुख करतात आणि त्यांना जमत नसेल तुम्ही स्वतः विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक अडचणी पण घेतो. ज्या विद्यार्थ्यांना ज्या वस्तू पाहिजे, वही, पुस्तक, पेन, समजा एखादे लेखन साहित्य असे मी स्वतःच्या पैशातून खर्च करून विद्यार्थ्यांना देतो. आणि माझा हा जो वर्ग आहे तो आकर्षक वर्ग केलेला आहे. गेल्या वर्षी मी माझ्या वर्गावर 3700 रुपये खर्च केले आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी स्वतः साहित्य तयार करून विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले आणि प्रत्येक दिवशी विद्यार्थ्याकडून त्या साहित्याचं वाचन करून अभ्यासपूरक उपक्रम मी या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न करतो. आणि विद्यार्थी माझ्या तासाला कंटाळा करत नाहीत. माझं जे अध्यापन आहे ते हसत खेळत आहे. विद्यार्थी माझ्या तासामध्ये कधीच बोर होणार नाही. तर एखादा विद्यार्थी बोर झाला, जांभळ्या जुळला तर मी त्याला एखादी कथा सांगतो. बोधपर कथा सांगून त्या विद्यार्थ्याचं मन या अभ्यासात वळवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा हा विद्यार्थी अतिशय तन मनाने हा विद्यार्थी आपल्या वर्ग शिक्षकाकडे किंवा शिकवणाऱ्या शिक्षकाकडे आकर्षित होतो. अशा प्रकारे विद्यार्थ्यामध्ये त्यांच्या अंगी काही गुण असतात आणि ज्या विद्यार्थ्याला चांगले गुण आहेत त्या प्रत्येकाला वेगवेगळे काम दिले आहे. आणि वर्गातील मी या ठिकाणी शाळा परिषद, वर्ग परिषद या ठिकाणी विद्यार्थ्याला मी कामं नेमून दिली आणि तो काम त्या ठिकाणी स्वच्छता दूत मी 5 नेमले आहेत. ते स्वच्छता दूत वर्गात स्वच्छता करतात आणि बाकीचे जो परिसर आहे तो देखील स्वच्छ करतात. आणि माझ्या वर्गामध्ये हे सर्व विद्यार्थी योग्यपणे वागतात आणि गटागटाने वागतात. विद्यार्थ्याकडून मी कविता गटात पाठ करून घेतो आणि येत नसेल तुम्ही स्वतः ॲक्शन करून त्याला सांगतो किंवा आपले मोबाईलचा वापर करून मी त्या विद्यार्थ्यांचा त्या कवितेची चाल बसवा सांगतो. आतापर्यंत गेल्या वर्षी 7 कविता आणि 3 गाणे मी या ठिकाणी सादर केले. स्वतः प्रत्यक्ष आपले DO साहेबांनी देखील हा कार्यक्रम पाहिला. शाळेचे मुख्याध्यापक सावटे सर यांनी देखील कार्यक्रम पाहिला. तसेच कांबळे सर यांनी देखील हा कार्यक्रम पाहिला आणि त्या कार्यक्रम पाहून त्यांनी अतिशय वर्गाचं कौतुक केलं. आणि प्रत्येक गुरुवारी हा 4थ्या वर्गाचा परिपाठ असतो आणि तो पाठ अतिशय दर्जेदार होण्याचा मी प्रयत्न करतो. सर्व विद्यार्थी हा परिपाठ इंग्रजीमधून घेतात. प्रार्थना, परिपाठ, बोधकथा, बातम्या आणि जो दिनांक तो पाडा, शेवटी पसायदान अतिशय चांगल्या प्रकारे साजरे करतात. आणि असे
विद्यार्थी घडवण्यासाठी मी तन मन धनाने या ठिकाणी वापर करतो आणि माझ्या विद्यार्थ्यावर पूर्ण कंट्रोल आहे आणि विद्यार्थी शिक्षक प्रिय आहेत. सर्व शाळा व्यवस्थित चालावी या दृष्टीने मी प्रयत्न करतो. सर्वांशी अतिशय चांगल्या प्रकारे हसत खेळत मी सहकार्याला देखील मदत करतो आणि त्यांचे देखील मनोरंजन घेतो. मी जरी मोठा असेल परंतु छोट्यात छोटा आहे आणि मोठ्यात मोठा आहे अशा प्रकारे मी वर्गाची तयारी करून शाळेचा आणि आपल्या गावाचा वर्गाचा नावलौकिक कसा होईल अशा प्रकारे प्रयत्न करत आहे. ईश्वर मला या ठिकाणी शक्ती देव आणि एवढे बोलून मी भाषे हे समाज संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.